सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज संत शिरोमणि मन्मस्वामी महा वैराग्य निधि अक्कमादेवी माता की त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारग तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परमशिव विकोकमकर वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली मार्गस्थ सर्व भाविक भक्त तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून प्रतिवर्ष या पावन परिसरामध्ये आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव एका भव्य आणि सुंदर वातावरणामध्ये सेवा करण्याचा संधी गोजेगाव सर्व भाविक भक्त आणि खेंगटे परिवार या ठिकाणी अत्यंत मनपूर्वक श्रद्धापूर्वक सेवा या ठिकाणी करत आहेत। त्या अतिरिक्त एक हॉस्पिटल आहे मुक्रंबाद मध्ये, डॉक्टर साहेब आहेत, त्यांनी थकून येणाऱ्या अनेक भाविकांना या ठिकाणी त्रास होता कामा नाही म्हणून भरपूर मेडिसिन सुद्धा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे। त्याकरता आपला कार्यक्रमाच्या नंतर तुम्हाला हात पाय मान पाठ कंबर डोकं धडधड घाबरी बेचैनी
जे काही तुम्हाला होत असेल आमच्याकडे न येता ते वस्त्र भंडार आहे ना, वस्त्र ठेवलेले आहेत त्याच्या बाजूला औषध सर्व काही ठेवलेलं आहे. खोकलापासून डोक्यापर्यंत सगळं औषध त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि तुम्हाला किती लागते तेवढाच गोळ्या घ्या. आणि देणारा मंडळी 1 किंवा 2च गोळी द्या, नाहीतर सगळं गोळी एकदाच गिळून टाकलं अजून उलटा हॉस्पिटलला जाण्याचा वेळ येईल. त्याकरता एकदाच कमी व्हावं असं वाटते माणसाला. आता कपिलधारला आम्ही निघालो, एका दिवशी जाऊन पोहोचणं म्हणजे गाडीमध्ये जावं लागते. उडी मारा येत नाही. थंड दिवशी उडी मारून जाऊन त्या मन्मथ स्वामीचं दर्शन घेऊन जाता येत नाही. एक एक पाऊल एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे पुढे ठेवत 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 मन्मथ स्वामी एक दिवस तुमच्या जवळ येणार किंवा मन्मथ स्वामी जवळ तुम्ही जाणार, एवढा व्यवस्था होत असते. त्याप्रमाणे देवाचं नाव घ्यायचं असलं तर एकाच दिवशी भरपूर देवाचं नाव घेतलं देव प्रसन्न होते म्हणून गॅरंटी नाही. दर दिवस देवाचं नाव घ्यावं लागतं. आणि नवऱ्याला म्हणायचं म्हणे पत्नी, काय हो उठल्याबरोबर देवाचं ध्यान करा, पूजा करा, जप करा, तप करा. महाराज भरपूर सांगोल गेले तर त्यासाठी थोडं करा, कधीतरी घेता येईल. आता काय एवढा वेळ आले, आम्ही काय म्हातारा झालो का? आणि ज्यावेळी एक ठिकाणी आम्ही बसतील त्या ठिकाणी देवदेव करत बसता येते. आता कामाच्या वेळेमध्ये नाम घे म्हटलं तर आम्हाला जमत नाही म्हटलं. नाही हो, आतापासूनच तुम्ही घेतलं तर तुम्हाला सवय लागते. अंतकाळे शिवस्मरण होणे नसे अभ्यास विणे. त्या काळामध्ये आसन घालून बैसले कोण, ब्रह्म कैसी घडे असं म्हणून परमर्ष ग्रंथामध्ये सांगितलं. आतापासून तुम्ही सुरुवात केलं तर आखरीच्या वेळेला तुम्हाला ध्यान येते असं म्हणून किती सांगितलं तरी सुद्धा ते ऐकत नव्हते. तर एक दिवस तो बेमार पडला. कामाचा व्याप भयानक त्याला, पतिदेवाला. तर कामाचा व्याप असल्यामुळं पत्नीला सांगितले, मी तर फार बेमार पडलो तर दोघेही हॉस्पिटलला जाऊ. म्हटलं माझं काय काम आहे? तुझं काहीच काम नाही, परंतु कोणता गोळी कधी घ्यायचं आठवण तू ठेवायचा. गोळी खाणारा मी, देणारा तू, असं म्हटले. असं म्हटल्यावर ठीक आहे म्हणले. दवाखाने दाखविलं. त्यांनी म्हटलं 1 महिना गोळी तुम्हाला घ्यावा लागेल. 4-5 आजार तुम्हाला घेरलेले आहेत आणि सकाळी संध्याकाळी दुपारी तुम्हाला वेळेवर गोळी घ्यावा लागेल. कोण सांगितले? डॉक्टर सांगितले. कोणाला? पेशंटला. तर बाजूला त्यांच्या पत्नी होती. सांगितलं ऐकून घे सगळं, डॉक्टर साहेब काय सांगतात सगळं. ठीक आहे म्हटलं. सगळं लिहून घेतली. सकाळी कोणत्या गोळी, आता बी तसं पुरा गोळी पाठवून दिले होते. मी म्हटलं खोकला कोणतं आहे, हातपायचं कोणती आहे, डोक्याच्या कोणती आहे, त्याच्यावर लिहा म्हटलं. उगा गोळ्या देऊन गेलं तर जमणार नाही. तर सगळं त्याच्यावर लिहिलेले. त्याप्रमाणे सर्व गोळीवर ते माताजी सगळं लिहून घेतली. आले घरी. आल्यानंतर 2 दिवस गोळ्याच दिला नाही त्याला. कोणाला? नवऱ्याला. तिने म्हटलं गोळ्या कस काय देणं गेलीस तू? नाही, 1 महिन्याचा गोळी एकदाच तुला द्यायचं आहे म्हणले. असं कसं जमते? दररोज खावा लागते, डॉक्टर सांगितलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं देवाचं नाव सुद्धा दररोज घ्यावं लागते, तसं जमत नाही म्हटलं. तरच ह्याचा बेमारी भवरोगावरी दिव्य रसायन. हे भवरोग लागलेले आहेत. हे रोग जाण्यासाठी आपल्याला दिनंप्रती रोज या ठिकाणी आपल्याला नाव घ्यावाच लागतं. अक्करीलाच नाव घेतलं तर बिलकुल जमत नाही. तर ठीक आहे. घरात असताना आपल्या अवतीभोवती सुविधा भरपूर,
झोपायला भरपूर, खायला भरपूर, मेकअपला भरपूर, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भरपूर. वरी झगझग, मधी भगभग. कुठं? घरी. परंतु या ठिकाणी वरी भगभग, आत झगझग. उलट आहे. वरी पाहिला तर भयानक तकलीफ वाटते, परंतु आत मात्र एकदम समाधान वाढते. आत समाधान पाहिजे की बाहेर समाधान पाहिजे? आत समाधान पाहिजे. म्हणून मन्मथ माऊलीला एवढा सुविधा असताना तुम्हाला काही कमी आहे म्हणून तुम्ही निघाला नाही. लक्षात आलं का? तुमच्याजवळ भरपूर 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 भरून भरू नये, परंतु आत खाली आहे. बार भरू नये, परंतु आत खाली आहे. म्हणून खाली असलेले भरण्यासाठी आपण मन्मथ माऊलीला निघालेले आहोत. आता ज्यावेळे भरून घेतो त्यावेळे एकदम डुलत नाही, एकदम शांत होऊन जाते. म्हणून या मंगलमय प्रसंगी अनेक भाविक भक्त त्यांच्या जीवनामध्ये भरून घेत आहे. येता येता कारेगाव लागलं तुम्हाला. कारेगावमध्ये मारुती पाटील की काहीतरी त्यांचं नाव आहे. तर मी गेल्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी घर ओळखू येत नाही, एवढं भव्य बिल्डिंग त्या ठिकाणी बांधलं. मी म्हटलं तिकडे जात होतं त्यांच्या घराकडे. महाराज तिकडे घर नाही हो, इकडे आहे. म्हटलं हे कोणाचं आहे? हे आमचंच आहे. मी तुमचं कसं झालं? हे लाया खाऊ घालून हे आमचं झाले म्हणले. फक्त मुरमुरा खाऊ घातले आम्ही, परंतु एवढं मोठं बिल्डिंग मन्मथ माऊली आम्हाला दिलेले, कृपा केलेले आहे. बघा, सेवा करणारे लोक एवढा भावनेतून त्या ठिकाणी सेवा करत आहे, म्हणून मन्मथ माऊली त्यांच्यावर कृपा करत आहे. परंतु बहिरंगाचा वैभव आणि अंतरंगाचा वैभव या ठिकाणी आपल्याला मिळणं फार गरजेचे आहे. म्हणून काही ना काही मिळविण्यासाठी त्या ठिकाणी आपण मिळविण्यासाठी सेवा करणारे बिलकुल फार नाही. तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही काहीतरी माझ्या आयुष्यात मिळावं म्हणून सेवा करणं एक भाग आहे. कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता निष्काम होई शिवनाम उच्चारे. निष्काम भावनेतून शिवनाम किंवा सेवा केल्यानंतर त्यांच्या मनोकामना माऊली बिलकुल पूर्ण करणार आहे. त्याकरता आज या पदयात्रेच्या माध्यमातून काही वस्त्रदान करणारे आहेत, कोणी धनदान करणारे आहेत, कोणी अन्नदान करणार आहे. अन्नदानम परम दानम विद्यादानम अथपरम अन्नेना क्षणिक तृप्ती याव जीवनची विद्या. फक्त अन्नाचा दान न होता या ठिकाणी विद्याचा दान सुद्धा या ठिकाणी होत आहे. जे आपण पुण्याचा काम करत राहतो त्याच्या 1000 पटीनं वाढून आमच्या आयुष्यामध्ये मिळत राहते. ऐकू येवलं काय सगळ्याला? काय व्हायब्रेशन होलं? सगळ्याचा कानात पडत असेल तर सांगू, नाहीतर मुकरमबदला सांगू. हां, तर या ठिकाणी काही माता आपले मलकापूरचे एक माताजी आप्पा मोका भेटलेले आहे, या सेवेची संधी मला वाहू द्यायचा नाही, त्याकरता मी माझा भक्ती अनुसार या ठिकाणी 10 मातांसाठी 10 वस्त्रदान करतो म्हणून 10 साडी त्यांनी गावच्या काही भक्तांना त्या ठिकाणी अर्पण केलेले आहे. आहे का ते माताजी? कुठं आहे का? हा, तिथूनच उभा टाक, तिथूनच उभा टाक, तुम्हाला बघू दे. आणि 10 वस्त्र, ते त्यांच्या अंगावरचे जे वस्त्र आहेत तसले वस्त्र 10 मातांना त्यांनी अर्पण केलेले आहे. तर बसा. तो वस्त्रदान का करावं? धनदान का करावं? जे तुम्हाला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला दान करायचं. आमच्या आयुष्यात आम्हाला आमच्या अंगावर वस्त्र कमी पडता कामा नये, निर्वस्त्र कधी होता कामा नये. तुम्हाला असं वाटत असेल तर ते वस्त्राचा दान करावं म्हणतात. त्या प्रकारे धनदान आहे, त्या प्रकारे अन्नदान आहे.
त्या प्रकारे मी काही दिवसापूर्वी इथंच एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं, तेवढा सांगून तो मला विराम करतो. महत्त्व काय, कारण वेळाच्या अभावी जास्त मी प्रवचन सांगू शकत नाही, तरी तुमच्या लक्षात यावे. तर तुम्ही ज्यांनी ज्यांनी ऐकलेले आहे त्यांच्या लक्षात येईल की आप्पा हे गोष्ट सांगितले होते. तर हे वस्त्राचं महत्व सांगतो तुम्हाला. द्रौपदी लहान होती, एवढं एवढं लहान. काही मैत्रिणीला घेऊन असंच वनविहार करण्याकरता ते नदीत जाते. तिथं नदीच्या किनारीवर बगीचा होते मोठं असं बघा, हे केळीचा बगीचा आहे, छान छान वृक्ष आहे, बाजूला एक वाहणारा नदी आहे छोटासा. त्या प्रकारे मोठा नदीच्या बाजूला वनविहार करण्याकरता मैत्रिणीला घेऊन त्या ठिकाणी आंघोळ नाही विहार करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा, कुठेही आम्ही वाटावर येत असताना धावून 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 लोक येतात, येऊन आप्पा थोडा थांबाव, आप्पा थोडं थांबाव असं म्हणून दर्शन घेतात. कोणीतरी हात धरूनच थांबा असं म्हणून म्हणतात. काही लोक एवढं बी जबरदस्तीनं दर्शन घेणारे काही लोक राहतात. काल तर माझा अंगावरच पडले एक माणूस. मी ते दर्शनासाठी माताजी येऊ लागले म्हणून थोडं थांबलं, त्यांना कुठे बघत येऊ लागले की माझं अंगावरच पडलं. म्हणजे अवतीभोवती बघत असताना देव म्हणजे तेवढं निर्लक्ष आपलं असते. त्याप्रमाणे गुरुमाऊलीचा दर्शन आम्हाला व्हावे म्हणून एक प्रकारच्या भावना तुम्ही बाळगून आहात. त्याप्रमाणे त्या नदीमध्ये दुर्वास ऋषी आंघोळ करत होते. दुर्वास ऋषी आंघोळ करत होते. महाराजांना बघितल्याबरोबर द्रौपदीला वाटलं या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊनच आपण पलीकडे जायचं, इथून हालायचं नाही. म्हणून तिथं 4-5 लेकरं 7-8 वर्षाचे होते, सगळे लहान लहान छोटे छोटे. काल बघितलो ना कसं नाचत होते छोटे छोटे लेकरं. त्याप्रमाणे गुरुमाऊलीच्या प्रति निष्ठा असलेले लेकरं उभा राहिले आणि महाराज आंघोळ करत होते. आंघोळ करता करता त्यांच्या लंगोटी निघून गेली. एकच लंगोटी होतं, लंगोटी वाहून निघून गेले. निघून गेल्यानंतर त्या महाराजाला वाटलं हे तर लेकरं आहेत, हे लेकरं घरी गेल्यावर आम्ही वरी यावं असं म्हणून त्यांचे विचार होतं. परंतु यांचा विचार काय होतं, महाराजाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरी जायचं नाही आणि लेकरं घरी गेल्याशिवाय आम्ही वरी, मग कसं करावं सांगा मला. आता ते वरी उभा राहिले आणि पाण्यात उभा राहिले. पाहून पाहून आखरी याला वाटलं हे तरी लेकरं जात नाही म्हणून विचार केलं. हाक मारले, ए लेकरांनो तुम्ही आता घरी जावा, भरपूर वेळ झाले, तुम्ही घरी जावा. महाराज तुमच्या दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही, तुम्ही लवकर या म्हणले. त्यावेळी दुर्वासुरची विचार केला त्याला तर दर्शन घ्यायचं आहे, मला तर वरी यायचं नाही, माझ्या मनामध्ये सुद्धा त्याला दर्शन द्यायचंच आहे. विचार केले, हाक मारलं, माय मी वरी येण्याचा अवस्थेमध्ये नाही, त्याकरता ज्यावेळे व्यवस्था होईल त्यावेळे मी बाहेर येतो, तोपर्यंत मी येणार नाही. द्रौपदी भयानक हुशार होती. त्यावेळी विचार केले, त्याला एक ओढणी होता अंगावर, ते ओढणी घेतली आणि एक दगड बांधली, त्याला बांधून गुंडाळून फेकून टाकली महाराजाच्या समोर. त्याला पकडून 2 तुकडा केलं, एक तुकडा पट्टी केला, एक तुकडा लंगोटी करून गुंडाळून टाकलं. गुंडाळून टाकून वरी तो आला. आल्यानंतर सगळे दर्शन घेतले. कोण कपडा दिले मला सांगा. 4-5 होते ना, हाक मारले, कोण दिले कपडा. त्यावेळे मी दिलो असं म्हणणं गेले, ह्यांनी दिले त्यांनी दिले म्हणून सगळ्यांनी हात करून दाखवले. तर हात करून दाखवल्याबरोबर त्यावेळे डोक्यावर हात ठेवलं. नाव काय तुझं? द्रुपद पुत्री द्रौपदी, द्रुपद राजांच्या पुत्री मी द्रौपदी आहे. एवढा लहान वयामध्ये एवढा महान ज्ञान तुला कसा मिळालेले आहे, तू तर भयानक महान आहे असं म्हणून डोक्यावर हात ठेवलं.
आशीर्वाद देऊन टाकले. कपडा दिलेले नाही. श्रीकृष्ण कपडा कधी देतो? श्रीकृष्ण कपडा कधी देतो? बँक मध्ये अकाउंट मध्ये पैसा जमा असेल तर मॅनेजर किंवा कॅशियर पैसा देतो. बँक मध्ये पैसाच नाही, मॅनेजर खातं तर आहे परंतु पैसाच नाही, कुठून देते पैसे मला सांगा? देऊ शकत नाही. त्याप्रमाणे लहान असताना यांच्या अकाउंट मध्ये दुर्वास ऋषीला कपडा दान केल्यामुळं यांच्या अकाउंट मध्ये व्याजाला व्याज व्याजाला व्याज व्याजाला व्याज होऊन आखरी दुःशासन वस्त्र वडून वडून थकलं परंतु कपडा मात्र संपला नाही. फक्त कृष्णाचा हात एवढंच वर होतं कारण त्यांच्या अकाउंटमध्ये कपडा जमा होती. त्याकरता तुमचं पुण्य तुम्हालाच कमाई करावं लागतं, तुमचं पुण्य तुम्हीच जमा करून घ्यावं लागतं. दुसरं कोणीही तुमच्या आयुष्यामध्ये जमा करू शकत नाही. त्याकरता या ठिकाणी अनेक भाविक भक्त, परवा कर्नाटकचे कोणी आले होते, त्यांनी म्हटलं अप्पा मला 100 वस्त्र दान करायचं आहे, मला द्या म्हणून ते एक गट्ट उचलून त्यांनी घेऊन गेले. त्याप्रमाणे कोणाला वस्त्र दान करायचं असेल तर जे गोरगरीब आहेत त्यांना सेवा तुमच्याकडून व्हावा अशा तुमचा इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही स्वतःही सुद्धा धारण करा. एक एक व्यक्ती 2-2 करायचं. आपला दिंडी कुठून भी बघा वर कसं दिसू लागले ते बघा, हा वरचा ड्रेस बघा, पोलिसाचा किंमत ड्रेस घातल्यावरच. मला हुशारीपणा लई दाखवतात लोक. मला काय म्हटले एक माताजी, आप्पा 2 प्रकारचे वस्त्र आणायला पाहिजे होतं. 2 प्रकारचे म्हणजे कसं? 2 रंगी म्हणले, म्हणजे एक दिवस एक रंग, एक दिवस एक रंग. पोलिसाचं बी तसंच राहते का? सोमवार वेगळं, शुक्रवार वेगळं, गुरुवार वेगळं, बुधवार वेगळं, पोलिसाचा ड्रेस सारखंच राहते. हे मनमत माऊलीचा ड्रेस मात्र सारखंच राहणार आहे. कारण तुम्हाला सुद्धा आरोग्य पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे. हे दोनों गोष्टी त्या वस्त्रामध्ये धारण केलेले आहेत. त्याकरता एक धुण्यासाठी टाकलं तरी एक दुसरा वापरण्यासाठी होतो. त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना दररोज बघा ड्युटीमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत अंगावर वस्त्र हवं. ड्युटी संपल्यानंतर फेकून टाका. बनीवर राहिलं तर चालते, ते कोणतं जगावर बी राहिलं तर बी चालते, ते कोणतं घालून घेतात मला माहित नाही. तर त्याप्रमाणे घरामध्ये वापरण्याचा वस्त्र वेगळंच राहतात आणि घरात वापरत असलेले वस्त्र आम्ही वाटात वापरलं तर ते शोभा दिसत नाही. त्याकरता जे काय आहे तुमच्या अंगावर ते आहे, परंतु आता आपल्याला यापुढे थोडा कलर चेंज होत कपिलाधार पर्यंत टोटल कलर चेंज होणं फार गरजेचे आहे. तर एवढा अपेक्षा बाळगतो. आजच्या मंगलमय प्रसंगी आपले खिंगटे परिवार आणि गोजागावचे अनेक भाविक भक्त या परिसरामध्ये अन्न सेवा करण्याचा जो संकल्प प्रतिवर्ष बाळगतात आणि त्यांच्या मनोकामना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. अजून पूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्यांना ज्यांना फारच त्रास होत आहे त्यांनी मात्र गोळे औषध घ्यायचं. उगा त्रास नाही काय नाही, उगा गोळे घेत बसू नका, साईड इफेक्ट होऊ शकते. तर काही इतर उपचार म्हणून त्या ठिकाणी गोळी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि दिंडीमध्ये येणारे भक्त तेवढंच वस्त्र घ्यावं असं काही नाही आहे. तर या गावातील भक्तांनी सुद्धा साडी घेता येते, तुम्ही अंगावर धारण करता येते. हा अजून एक सूचना अध्यक्ष महोदयकडून, दुपारी किंवा सकाळीचा जो प्रसादाचा व्यवस्था फक्त महिला पहिला प्रसाद घेतील, नंतर पुरुष मंडळ प्रसाद घेतील. संध्याकाळी मात्र पुरुष मंडळ घेतील, नंतर महिला मंडळ
ग्रहण करतील. एवढा तुम्हाला सूचना देतो. हां बरं, हे माझं काही इच्छा, मी काय बोलत नाही, अध्यक्षांच्या ऑर्डर आहे. हे जे काही तुम्हाला वस्त्र दिसते अंगावर, हे वस्त्र असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाऊल टाकायचं, वस्त्र नसेल तर उगा गुरुराज माऊली म्हणून हात हलवीत हलवीत पाठीमाग निघत यायचं. वस्त्र असेल तर त्या लाईन मध्ये थांबायचं. असेल तर या ठिकाणी इथं बाजूला वस्त्र आहे आणि अच्छा बघा, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज चंद्रप्पा पाटील गुंडूर यांनी विशाल भावनेतून गुंडूरून येणाऱ्या सर्व मातांसाठी माझ्याकडून देणगीच्या माध्यमातून सगळ्यांना वस्त्र मी एकटाच देतो म्हणून या ठिकाणी संकल्प बाळगले. त्यासाठी जोरदार टाळी वाजवा गुंडूरच्या महिला. अच्छा बरं बरं, एक साडी घ्या. काय नाव तुमचं? कोणतं गाव? मुस्तापूर ना. छान झाली सध्या. तूच ते आहे की? बरं, मी ओळखला नाही. जरा पटीचं कर्नाटकहून आलेले मुस्तापूर, त्या मातांना मी ओळखलं नाही. आपण मला ओळखलं नाही तुम्ही म्हटलं मला एक वस्त्र द्या आणि बाकीचे वस्त्र ज्यांना तुम्हाला आवडतील त्यांना तुमच्या हातानंच त्यांना वस्त्र दान करा म्हणून म्हटलं. तर माझ्या इच्छानुसार मी ज्यावेळी पुढी गेल्यानंतर मी वस्त्र त्यांना धारण करतो. तर या ठिकाणी गुंडूर चंद्रप्पा पाटील यांच्याकडून या सर्व मातांना या ठिकाणी सेवा करत आहे. तुमच्या हाताने द्या. या ठिकाणी वस्त्रदान करत आहे. मन्मथ माऊली यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभो. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. हाकोबेकी सद्य ಊಟ ಮಾಡ್ಕೆ ಹಾಕೊಂಡು ಮುಕ್ರಂಬಾದಾಗ ಚಂದ ಕಾಣ್ತದ. मुक्रांबाद मोठा शहर आहे, म्हणजे छान दिसावं म्हणून तुम्हाला सांगते. आणि या ठिकाणी चिंता की सावकार गेल्या वर्षीही सुद्धा आम्हा सेवा त्यांनी केले होते. यावर्षीही एक मोठा टेम्पो भरून तुम्हा सगळ्यांना बिस्लेरी वॉटर बॉटल देणगीच्या माध्यमातून ट्रक भरून त्या ठिकाणी आणलेले आहेत. पोट भरून तुम्हाला पाणी पिवावं जेवण करून, म्हणून या सुविधा करणारे आपले सावकार या ठिकाणी आलेले, त्यांना ही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. इकडे या. 250 रुपये 250 रुपये द्या. एक मिनिट, एक लुगडं द्या.
ईश्वराचा दे